नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार, किती वाढेल डीए, तर समोर आली मोठी अपडेट. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. तुम्ही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे आणि ही बातमी आहे तुमच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात. लोकसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एक मास्टर स्ट्रोक लगावला. जानेवारी 2024 पासून 4% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि रोख लाभ कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे. हा वाढलेला महागाई भत्ता जानेवारी महिन्यात लागू करण्यात आला असल्यामुळे आता सरकारी नोकरदार मंडळीला जानेवारी आणि फरवरी या 2 महिन्याच्या फरकाची रक्कमही दिली जाणार आहे. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर अनेक राज्य सरकारांनी सुद्धा तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढीचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश येथील राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताही वाढवलेला आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झालेला आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील आता 50% होणे अपेक्षित आहे. खरं तर राज्य कर्मचाऱ्यांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच याबाबतचा निर्णय वर्तमान शिंदे फडणवीस सरकार घेणार अशी आशा होती, परंतु राज्य सरकारने हा निर्णय घेणे टाळले आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्यात आलेला आहे आणि याबाबतचा शासन निर्णय सुद्धा सामान्य प्रशासन विभागाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीरही केला आहे. याशिवाय राज्यातील मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील यावेळी राज्य कर्मचाऱ्याच्या आधीच वाढवण्यात आलेला आहे. बीएमसीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% करण्यात आलेला आहे आणि जानेवारी 2024 पासून आता त्यांना हा वाढीव महागाई भत्त्याचा लाभही मिळणार आहे. त्यामुळे आता निवडणुका संपन्न झाल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल असेही आता बोलले जात आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत नमस्कार.